नाही आमच्या पोरांनी काय खायचं, काय नोकऱ्या नाही, त्या शेती करायची. आज शेती करायची आमच्यावर वेळ आलेली आहे. बहीण बहीण म्हणतात आणि पाठीत कंजूर खुपसतात. ह्याच्यावर काय आहे? आज माझी 3 एकर केळी आहे. वाऱ्यानं माझी 100 खुटं पडले ती, त्याला शेतकरी आहे का जबाबदार? माझी गेल्या उन्हाळ्यात माझी 4.5 एकर केळी होती. 5 रुपये किलोनं माझी केळी गेली. ही भरपास खर्च माझा 10 लाख रुपये खर्च झाला केळीला आणि झाले 4.5 लाख रुपये. ही खर्च कोण भरणार? पोरांना आमच्या शेती राहावी एवढंच माझं म्हणणं आहे. मी रानाला 15 एकर शेतीला मी 15 लाखाची माती आणून भरून मी शेती तयार केलेली आहे. माझी पाईपलाईनीला 10 लाख रुपये गेलेले आहेत. मिळतच नाही. आज शेतीला बघ, आमच्या केळीला भाव नाही, बोराला भाव नाही, डाळिंबीला भाव नाही. आमच्या कशाला बोरं पेरू डाळिंब मी काढून टाकली आणि आता केळी केली. तर केळी केली तर ती 3 रुपये किलोनं माझी केळी गेली, 5 रुपये किलोनं काय गेली. मग ह्या शेतकऱ्यानं ह्याला का दर वाढवून देत नाही ते? आमच्या पोरा लेकरांचा विचार करावा. बहीण बहीण म्हणताय देवेंद्र फडणवीस आणि बहिणींच्या मुळावर उठल्या ते. मग ह्यासाठी आम्ही शेतीत कामं करून करून 10 वर्ष विहिरी पाडण्यात, बोर पाडण्यात, पाईपलाईनी करण्यात माझे 10 वर्ष गेल्यात. ह्या 2 वर्षात मी सुकानं रोटी खाते. कुठं आम्ही आणायला मिळलेलो आहे. खर्च मुलांचा शिक्षणाचा आहे, लग्नाचा आहे, पाईपलाईनीचं आहे, ठिबकचं आहे, सगळं आता ओकेमध्ये झालं होतं. तर आता ह्या सरकारनं आमच्या हातातली भाकरी हिसकावून घ्यायला लागले. रात ना दिवस मी बोर एक पाडलं होतं 2003 साली. त्यावेळेस मी माझा नवरा पाईपलाईनी 2 तास मोटर चालवायचो, 4 तास बंद करायचो. तेव्हा माझा आता बागायती ह्या 2 वर्षात झालेला आहे. 3 बोर पाण्याचं जायचं म्हणजे काय हे 7 बोर आहेत माझं. 7 बोरमधलं 3च बोर माझं चालत्यात आहे. तळं आता ह्या 5-6 वर्षात पाडले. मग आता आम्ही आणायला ज्यावेळेस 3000ला दुष्काळ पडला होता त्यावेळेस आम्हाला नीट अन्न खायला मिळलं नाही. लेकरं लहान लहान होते. आम्ही रानामाळाने टाकून रानाने कामं केलेली आहे. ती 15 लाखाची मी रानात माती भरली आहे JCP कोकलेटनं. त्यावेळेस आमच्या चुली पेटायची परिस्थिती नव्हती. त्यावेळेस आम्ही माती भरून रान तयार केलेलं आहे. मग ह्या सरकारनं आता आमच्या रानात माती काढून आमच्या शेती भावाला दर द्यावा. सरकार बहीण बहीण म्हणते तेलाला दर किती, तुमच्या साखरेला दर किती, तुमच्या ज्वारीला दर किती, गव्हाला दर किती, शेतीमालाला का दर नाही? एवढं मला ह्या फडणवीसला विचार आहे. फडणवीस साहेबांनी 2 दिवस शेतीत काम करून दाखवावं आणि मग खुर्चीवर बसून बोलण्याची हिंमत करू नका म्हणावं सरकारला. हिथं बहिणी उन्हात मरायला लागले. ते तुमच्या 1,500 रुपयाची आम्हाला गरज नाही. 1,500 बहिणी बहिणी म्हणतात, 1,500 आमच्या पदरात टाकतात. आमच्याकडं तुम्ही तेलातला पैसे किती वाढवलं, डिझेल किती वाढवलं, पेट्रोल किती वाढवलं, रोजगार हमी किती झाले शेतकऱ्याची? आम्हाला परवडती का शेती? आता कुठं आम्ही आणायला मिळू तोपर्यंत